भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज यवतमाळ येथील जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासोबत चर्चा करून जिल्ह्यात देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्र या संदर्भात आढावा घेतला। यवतमाळ, अमरावती, अकोला या 3 जिल्ह्यांमिळून आता 50,000 जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत। मात्र आता महाराष्ट्र सरकारने आदेश काढले असून 40,000 जन्म प्रमाणपत्र रद्द होणार असल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे। यवतमाळ, अमरावती आणि अकोला या 3 जिल्ह्यात मिळून 50,000 जन्म प्रमाणपत्र दिले गेले। यवतमाळमध्ये तहसीलदारांना अधिकार असताना नायब तहसीलदार यांनी उमरखेड, यवतमाळ, वणी, मेटीखेडा, महागाव, दारवा आणि दरी जामणे येथे नायब तहसीलदारांनी सुनावणी केली। काल महाराष्ट्र सरकारने आदेश काढला आहे की नायब तहसीलदार यांनी ज्या सुनावण्या केल्या आहेत त्या सगळ्या रद्द समजले जाणार। 40,000 जन्म प्रमाणपत्र यामुळे रद्द करण्याचा आदेश दिला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।